नमस्कार. पंजाब डक 19-20 आणि 21च्या 4 दिवसामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी वारं सुटणार आहे, काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्वप्रथम विदर्भातील शेतकऱ्यांना लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं, नांदेड जिल्हा, त्याच्या यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर, गडचिरोली ह्या पट्ट्यामध्ये थोडा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज आज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. आज देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी रात्रीच्याला चांगलं आभाळ येऊन काही ठिकाणी थोडी थोडी सुरुवात झालेली दिसणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. उद्या 17 तारखेला आणखीन बराच पावसामध्ये वाढ होणार आहे. पण 18, 19, 20, 21च्या दरम्यान राज्यात चांगला काही काही भाग बदलत वेगवेगळ्या भागात पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. ज्यांचा गहू काढणीस आलेला असेल तर तुम्ही गहू काढून घेऊ शकता, हरभरा काढून घेऊ शकता, मका उघड्या असली तर ती झाकून ठेवू शकता. वीट उत्पादकांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, उद्यापासून तुमच्या विटा झाकून ठेवा, कारण की चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. हे पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो, सुरुवात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, त्याच्यानंतर मराठवाडा, नंतर काय होणार आहे 18, 19, 20, 21च्या दरम्यान मग पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर हे पाऊस सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये दररोज एक दिवस प्रत्येक ठिकाणी येऊन जाईल. काही ठिकाणी जिथं पाऊस नाही पडला तिथं वारं तरी जोरात सुटणार आहे. ज्यांचा गहू जर हिरवा असेल तर त्याला तुम्ही काय करा, 1-2 दिवस पाणी देण्याचं टाळा. कारण की काय होईल, हिरवा गहू असेल तर तुम्ही पाणी दिल्याच्यानंतर वारं सुटल्याच्यानंतर ते पडू शकतं. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर हे वातावरण चांगलं 21 मार्चपर्यंत असंच राहणार आहे. म्हणून हे लक्षात यायचं. म्हणजे काल देखील तुम्ही बघा, नायगाव, बिलोली, नांदेड जिल्ह्यामध्ये, धर्माबाद, तेलंगणाकडे, आदिलाबादकडे बऱ्याच ठिकाणी पाऊस देखील झाला, गारपीट देखील झाला. मी म्हटलं तर थोडी थोडी सुरुवात होईल, पण खरा पाऊस चांगला मात्र 17, 18, 19, 20च्या दरम्यान येणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात येतं. सगळीकडेच एकदा येत नसतो, दररोज वेगवेगळा भाग धरतो. म्हणून हेच देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतं. हे अवकाळी पाऊस आहे. अवकाळी पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असतं, आपण गारपीट देखील होऊ शकते. म्हणून हे देखील लक्षात येतं. मग नेमकी गारपीट कुठं होऊ शकते तर तुम्हाला एक माहिती असं सांगतो. एखादी जर नदी असली, त्या नदीच्या बाजूला तिकडून 1 किलोमीटर आणि इकडून 1 किलोमीटर